ठाण्याच्या वंदना स्टँडवर बसची वाट बघत थांबलो होतो. घड्याळात दुपारचे साधारण 2 वाजले होते. अक्कलकोटला जाणारी शिवशाही बस काही येतच नव्हती. शेवटी 3च्या दरम्यान एक लालपरी आली आणि मी निघालो अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला. हायवेला गाडी धावायला लागली. गाडीनं वेग घेतला तसा वारा माझ्या काळजाला भिडायला लागला. निसर्गाची मजा घेऊ म्हणून थोडंसं डोकं बाहेर डोकावून बघितलं तर नेहमीप्रमाणे खालापूरच्या जवळ पहिली शिवशाही बंद पडलेली दिसली. त्यानंतर घाट ओलांडला, मळवली आली, तिथं दुसरी शिवशाही बंद पडलेली दिसली. त्याच्या कंडक्टरने त्या गाडीतले प्रवासी सगळे या गाडीत भरले. त्यानंतर गाडी परत अक्कलकोटच्या दिशेने निघाली. नंतर पुण्यात स्वारगेटला आलो तर चौकातच शिवशाही बस ठाण मांडून बसली होती. सगळं ट्रॅफिक जाम. बाय म्हणलं नेमका या गाडीचा विषय काय? ही गाडी इतकी बंद पडके तर हिला एसटीच्या ताफ्यातून कायमचीच बंदच का करत नाहीये? पण मंडळी, फायनली काल या गाडीचा निकाल राज्य सरकारनं लावलाय. एसटीच्या ताफ्यातून शिवशाही बस बंद करण्यात आली. पण ही गाडी बंद का केली, त्यामागे काय कारण आहेत, आतापर्यंत शिवशाही गाडी कशी दगा देत आली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे एक काळ असा होता की दिवाळीची सुट्टी लागलेली असायची. शहरात गेलेला सगळा कामगार वर्ग गावाकडे यायला निघायचा. तेव्हा लालपरीच्या गाडीला तुडुंब गर्दी असायची. पण त्याच वेळेला खांद्याला खांदा म्हणून मदतीला शिवशाही बस यायची. या बसचं तिकीट सगळ्यांना महाग वाटायचं म्हणून त्यात बसायला टाळायचे. पण त्याचं तिकीट 100-200 रुपयांच्या फरकांचंच असायचं. हीच शिवशाही बस आजपासून एसटीच्या ताफ्यात आपल्याला दिसणार नाहीये. याचं कारण म्हणजे बसमध्ये होणारा सततचा बिघाड. काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. शिवशाही बसमध्ये वारंवार बिघाड होत असल्यानं ही बस बंद करणार आहोत आणि त्याचबरोबर या शिवशाही बसचं रूपांतर साध्या वाहनांमध्ये करणार आहोत असं त्यांनी विधान परिषदेत सांगितलं. म्हणजे एकेकाळी खेड्यापाड्यात पोहोचणारी लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जायची. पण काळासोबत प्रवाशांच्या गरजा बदलल्या आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत टिकून राहायला एसटी महामंडळाने शिवशाही या एसी बस सेवेचा श्रीगणेशा केला. मात्र गेल्या काही काळापासून शिवशाही बसेसच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे अनेक मार्गांवरून शिवशाही बस अचानक गायब झाल्याचं आपल्याला दिसायला लागलं. शिवशाही बसेस बंद होण्यामागं किंवा त्याचं आकर्षण कमी होण्यामागं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या गाड्यांमध्ये सातत्यानं होणारा बिघाड आणि खालावलेली दुरावस्था. सुरुवातीला चकाचक वाटणाऱ्या या बसेसच्या खिडक्यांमधून आत पावसाचं पाणी यायचं, एसी नीट चालायचा नाही आणि सीट्स फाटक्या असायच्या. अशा अनेक तक्रारी वाढल्या गेल्या. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बसेसची भाडे तत्वावरील पद्धत. महामंडळाने यातील बऱ्याच बसेस या खासगी मालकांकडून भाड्याने घेतल्या होत्या, ज्यांचे करार आता संपत यायला लागले. त्यासोबतच बसेसच्या सततच्या देखभालीच्या खर्चामुळे ते परवडण्याचे झालेत. त्यामुळे ही बस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे या बसेसचा वाढलेला अपघात दर. शिवशाहीच्या मेकॅनिकली रचनेत मोठ्या प्रमाणात दोष असल्याचं वेळोवेळी समोर आलंय, ज्यामुळे टायर फुटणं किंवा अचानक स्टेअरिंग लॉक होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळेच या बसचे सतत अपघात व्हायचे. पुढचं चौथं कारण म्हणजे या गाडीचा इंधनाचा वाढता खर्च. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे एसी बसेस चालवणं हे महामंडळाला महागात पडायचं. आधीच महामंडळाच्या कामगारांच्या पगारांचा प्रश्न उपस्थित असताना त्या बिघाडू बसमध्ये रोजच्या डिझेलवर खर्च वाया जायचा. त्यामुळे ही बस बंद केली जाते. त्याचबरोबर मंडळी, पाचवं कारण म्हणजे एसटी मधल्या नव्यानं दाखल झालेल्या शिवाई या इलेक्ट्रिक बस. शिवाई गाडी पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात चालणारी इलेक्ट्रिक बस आहे. त्यामुळे या गाडीकडे आता महामंडळाचा कल वाढलेला दिसून येतोय. त्यासोबतच 6वं कारण म्हणजे बसेसच्या सुट्ट्या भागांची कमतरता. भाडेतत्वावरील या गाड्या असल्यामुळे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टवाले दुरुस्तीकडे दुर्लक्ष करायचे. परिणामी गाड्या डेपोमध्येच धुळखात पडून राहायच्या. त्यामुळं कुठल्याही रूटला या गाडीला पाठवणं हे धोक्याचं असायचं. म्हणूनच शिवशाही बस रस्त्यावर आपल्याला कमी धावताना दिसू लागली. त्यानंतर पुढचं 7वं कारण म्हणजे प्रवाशांचा कमी झालेला प्रतिसाद. ज्या तिकीट दराने शिवशाही आपल्याला प्रवास द्यायची त्याच दरात आता प्रायव्हेट बसेस अधिक सुविधा देऊ लागल्या. त्यामुळे प्रवाशांनी खासगी बसेसला पसंती दिली आणि शिवशाहीकडे पाठ फिरवली. त्यानंतरचं 8वं कारण म्हणजे एसटी कामगारांची टंचाई. परिवहन महामंडळाची पगाराची समस्या आतापर्यंत सुटलेली नाहीये. तिथे काम करणाऱ्या कामगारांकडून सतत पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी येतात. त्याचबरोबर आपण एसटी कामगारांनी केलेला संप देखील बघितला होता. त्यामुळे कामगारांची समस्या सध्या एसटी महामंडळात भासू लागली. म्हणूनच शिवशाही बसवर गदा आल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर 9वं कारण म्हणजे महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती खालावली गेली आहे. त्यात नवीन गाड्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये. म्हणून शिवशाहीच्या 453 बस या बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. त्यानंतर 10वं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे रस्ते विकास महामंडळाने नवीन नियमांनुसार जुन्या झालेल्या गाड्या भंगारात काढायला सांगितलेल्या आहेत.
या नियमानुसार महामंडळाने 453 बसेस भंगारात काढल्या आणि ज्या रूटला धावणाऱ्या बस आहेत त्यांचं पुन्हा खासगी गाड्यात रूपांतर केलं जाईल असं सांगितलं आहे. मंडळी, शिवशाहीच्या अपघातांचा इतिहास आपण जर पाहिला तर तो अत्यंत भयानक राहिलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शिवशाहीचे अनेक अपघात झाले, ज्यात ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला धडक बसणे किंवा संरक्षण काठाडा तोडून बस तिथेच अडकून पडणे अशा घटनांचा समावेश आहे. त्यासोबतच नाशिक पुणे महामार्गावरही अनेकदा शिवशाही बसेसला आग लागल्याच्या घटना आपल्यासाठी ताज्या आहेत. कोकणातील घाटांमध्ये विशेषतः कशेडी घाटात वळण घेताना या बसेसचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाले आहेत. म्हणून या सततच्या अपघाती मालिकांमुळे शिवशाही बसबद्दल लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यामुळेच या बसने प्रवास करणाऱ्यांची आकडेवारी अचानक कमी होऊ लागली. म्हणून ही बस आता आपल्याला एसटीच्या ताफ्यात दिसणार नाहीये. या उलट काळाच्या ओघानं माणसं शिवनेरी आणि शिवाई बसेसकडे वळू लागले. शिवनेरी बसने गेल्या अनेक वर्षांपासून आपली सुरक्षिततेची प्रतिमा अत्यंत जपून ठेवली आहे. शिवनेरी प्रामुख्यानं व्हॉल्वो सारख्या उच्च दर्जाच्या गाड्यांची बनलेली असल्याने तिचा प्रवास अधिक आरामदायी आणि स्थिर वाटतो. जर शिवनेरीचं भाडं शिवशाहीपेक्षा जास्त असलं तरी प्रवाशांनी पैशांपेक्षा सुरक्षिततेला आणि वेळेला अधिक महत्व दिल्यानं या प्रीमियम सेवेला पसंती मिळते. दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या युगात शिवाई या इलेक्ट्रिक बसने महाराष्ट्राच्या रस्त्यांवर एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. शिवशाहीमध्ये इंजिनचा आवाज आणि बंद पडणारा एसी यामुळे प्रवाशांना त्रास व्हायचा. मात्र शिवाई ही पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यानं तिचा प्रवास अत्यंत शांत आणि प्रदूषण मुक्त असतो. शिवाई बसची आधुनिक रचना प्रवाशांना खासगी आरामदायी गाड्यांचा अनुभव देते. विशेषतः पुणे मुंबई किंवा पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या मार्गांवर शिवाईने आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. थोडक्यात सांगायचं तर शिवशाही बसने एसी बसेसच्या प्रवासाचा अनुभव दिलाच, पण आता शिवाई आणि शिवनेरीच्या माध्यमातून हा प्रवास अधिक शांत आणि सुरक्षित झाला आहे. त्यासोबतच आपल्या लालपरीचा विषय हार्डच आहे. ती स्वस्तात महाराष्ट्र भ्रमंती करून आणते हे नक्की आहे. बाकी मंडळी, शिवशाही बस सोबत तुमच्या काय आठवणी आहेत? लालपरी गाडी चांगली की शिवनेरी गाडी चांगली याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.